अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात होती। रेशीमबाग इथल्या कैलासवासी पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या या रंगमंचावर संध्याकाळी 6:30 वाजता ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गजवी, विद्यमान अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। सोहळ्याआधी दुपारी 3 वाजता नाट्यदिंडी देखील निघणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत। प्रवीण, खऱ्या अर्थानं आता नाट्य संमेलनाच्या तिकडे वातावरण रंगत चाललेलं असणार आहे। नाट्यदिंडीना सुरुवात होणार आहे नाट्य संमेलनाची, एकूणच कसं वातावरण आहे? रेणुका, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी व्यवस्था पूर्णपणे झालेली आहे आणि इथे रेशीमबाग मैदानामध्ये सुद्धा या परिसरामध्ये नाट्य संमेलनाची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाट्य संमेलनासाठी ही तयारी आहे। 99व्या नाट्य संमेलन आहे, त्यामुळे अत्यंत याला महत्त्व आहे आणि राम गणेश गडकरी नगरी नाव देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 6:30 वाजता उद्घाटन होईल आणि उद्घाटनाच्या पूर्वी याच परिसरातून 3 वाजता दिंडी निघणार आहे आणि या ठिकाणी दिंडीमध्ये सर्व कलाकार, सिने कलाकार, नाट्य कलाकार हे सुद्धा सहभागी होतील। या ठिकाणी संमेलनामध्ये देशभरातून जवळपास 1000च्या वर सहभागी नागरिक आणि या परिसरामध्ये रंगकर्मी दाखल झालेले आहे आणि रंगकर्मीसोबतच नागपूरचे नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत। आता कालपासूनच कार्यक्रम सुरू झाला आहे। काल रात्री एक कार्यक्रम या ठिकाणी मंगलगानी दंगलगानी अशोक खांडेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज दुपारी 3 वाजतापासून दिंडीच्या माध्यमातून नाट्यदिंडीच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू होईल। 6:30 वाजता मुख्यमंत्री येतील या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या परिसरामध्ये संपूर्ण हा जो भाग आहे, ज्या भागाला नाव देण्यात आलेलं आहे राम गणेश गडकरी नगरी, या परिसराचं पहिले उद्घाटन होईल आणि नाट्य परिषदेला या संपूर्ण आयोजनाला नाट्य संमेलनाला 99व्या सुरुवात होईल आणि संमेलनाध्यक्ष जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आणि यासोबतच जवळपास हजारो नागरिक सुद्धा या नाट्य संमेलनाचा आनंद घेतील, कारण की जवळ 35 वर्षानंतर नागपूर शहरामध्ये हे नाट्य संमेलन होत आहे। त्यामुळे सुरेश भट ऑडिटोरियम निश्चितच म्हणावे लागेल। धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दुपारी नाट्यदिंडी निघणार आहे आणि त्यानंतर नाट्य संमेलनाचं संध्याकाळी उद्घाटन होणार आहे।